आहे जळगावमधून। जळगावातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगरमध्ये बाप्पाच्या भंडाऱ्याच्या प्रसादातून सुमारे 100 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। सारंग माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे। गणपती विसर्जनानिमित्त आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते आणि जेवणानंतर विद्यार्थ्यांना त्रास झाला, विषबाधा झाल्याचं समोर आलंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्या सोबत आहेत। सचिन, ज्या 100 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि विषबाधा झाली आहे कोणी दखल घेतली की नाही? श्रद्धा, जर आपण बघितलं तर पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग महाविद्यालयात गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। या ठिकाणी वरण भात, मटाची उसळ आणि गुलाबजाम असं प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र विद्यार्थ्यांनी तो प्रसाद खाल्ल्यानंतर 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, चक्कर येणे असे त्रास होऊ लागले। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। दुसऱ्याकडे जर आपण बघितलं तर या विद्यार्थ्यांची जी संख्या ही सातत्याने वाढत आहे। आता 100 विद्यार्थी झालेले आहेत। तसंच महत्वाचा विषय म्हणजे याच्यातले 4 विद्यार्थ्यांची प्रकृती ही खराब झालेली आहे आणि जे इतर त्यांना धुळे येथे देखील दाखल करण्यात आलेले आहे, तर 2 विद्यार्थ्यांना जळगाव येथे भरती करण्यात आलेलं आहे। एकंदरच या गंभीर प्रकारामुळे मोठी गर्दी पालकांची आपल्याला पारोळा तालुक्यातील कुटीर रुग्णालयात पाहायला मिळालेली आहे। माजी पालकमंत्री सतीश पाटील हे देखील त्या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी देखील विद्यार्थ्यांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये, खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी मदत केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आहे। श्रद्धा, हो बरोबर आहे। विषबाधा नेमकी काय झाली तपासात समोर येईल। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।